कायदा असताना देखील तुम्ही जर त्या संविधानाच्या विरोधात जाऊन जर पुरुष विद्यार्थी अन्याय करत असाल तर मला त्यांना सांगायचं तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही। मेल नर्सेस बचाव समिती असेल, पक्षातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस असेल, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, तुमच्या गाड्या फोडल्याशिवाय ठेवणार नाहीत। आता आमची प्रेमाने भाषा झाली। आमचे सहकारी GR मध्ये असं लिहिलंय की नवीन सेवा प्रवेश नियमावलीमध्ये 80% मुलींना जागा आणि 20% मुलांना जागा हा संविधान विरोधी, लिंगभेद करणारा आणि विद्यार्थ्यांवर भविष्यावर नर्सिंगचा परिणाम करणारा हा निर्णय आहे। याच्यासाठी आम्ही गेला दिव्य लोकभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जिल्हाधिकाऱ्याच्या दारामध्ये नर्सेस विद्यार्थ्यांचं घोषणाबाजीसह आंदोलन चालू आहे। काय त्यांच्या मागण्या आहेत, विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहेत? जिल्हाधिकारी दारात तुम्ही घोषणाबाजी करताय, काय तुमच्या नेमक्या मागण्या आहेत? आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीडच्या इथे जे जमलेले आहेत हे विद्यार्थी आपण बघू शकता, हे सगळे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत। प्रश्न काय आहे, माझ्या हातात GR आहे। 10 जूनला अधिसूचना आली। DMER अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने नर्सिंग विद्यार्थ्यांची भरती घेतली जाते। सरळ सेवा भरती आतापर्यंत होत होती। 10 जूनच्या अधिसूचनेमध्ये या GR मध्ये असं लिहिलंय की नवीन सेवा प्रवेश नियमावलीमध्ये 80% मुलींना जागा आणि 20% मुलांना जागा हा संविधान विरोधी, लिंगभेद करणारा आणि विद्यार्थ्यांवर भविष्यावर नर्सिंगचा परिणाम करणारा हा निर्णय आहे। याच्यासाठी आम्ही गेल्या 2 महिन्यापासून 2.5 महिन्यांपासून महाराष्ट्रभर मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करत आहोत। मुख्यमंत्र्यांना बाकीच्या सगळ्यांना निवेदनं दिलेले आहेत। 11 दिवस संभाजीनगर औरंगाबाद येथे 11 दिवस आमरण उपोषण करण्यात आलं। त्यावेळेस पालकमंत्री, आमचे संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना ची भेट घालून देण्यात आला आमच्यासोबत विमानतळावर। तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 23 ऑगस्टला असं म्हणाले 2025ला की मला 80-20 बद्दल माहिती आहे, मी तातडीने 80-20 बद्दल करतो। त्या तातडीला आता होत आहेत 15 दिवस आणि महाराष्ट्रभर आम्ही त्यांना वेळ दिला होता, तो वेळ आता संपत आलेला आहे। आम्ही बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज विचारत आहोत की तातडीचा आपला जो निर्णय तो किती दिवसात होणार आहे आणि राज्यभर हेच आंदोलन आता महाराष्ट्रभर होत आहे। काय सांगाल तुम्ही, आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? हे बघा, या ठिकाणी संघटना असतील, पक्षातील लोक असतील, पक्षातील विद्यार्थी काँग्रेस असतील, प्रत्येक ठिकाणी आपापले जोर लावत आहेत। पण मला फडणवीस सरकारला हे सांगायचं आहे, ज्या संविधानामध्ये भारतीय समान नागरिक न्याय, स्त्री पुरुष समान नागरिक कायदा असताना देखील तुम्ही जर त्या संविधानाच्या विरोधात जाऊन जर पुरुष विद्यार्थी अन्याय करत असाल तर मला त्यांना सांगायचं तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही। मेल नर्सेस बचाव समिती असेल, पक्षातील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस असेल, तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, तुमच्या गाड्या फोडल्याशिवाय ठेवणार नाहीत। आता आमची प्रेमाने भाषा झाली। आमचे सहकारी मित्र 11 दिवस उपोषण होते। सम्यक जमदाडे या छत्रपती संभाजीनगर उपोषणाला बसले होते। 11 दिवसाचे म्हणजे जे मेल नर्सेस पुरुष असतील किंवा स्त्रिया असतील, आम्ही कुठे दुजाभाव करत नाहीत, पण ते आम्ही आरोग्याची सेवा पुरवतोय। पेशंट असेल, रुग्णांना आज त्यांना जर वेळ येत असेल ही रस्त्यावर उतरायची तर आम्ही रस्त्यावर उतरणार, गप्प बसणार नाहीत। नक्कीच फडणवीस सरकारला याचं उत्तर सडेतोड दिल्याशिवाय राहणार नाही। किती विद्यार्थी आहेत तुम्ही बीड जिल्ह्यातले आणि पुढचं भविष्य आता काय असणार आहे तुमचं? आमचं जर मागण्या जर सगळं मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण करणार आणि आमच्या सर्व मागण्या ह्या पूर्ण करून घेणार आहोत, असं सरकारला आमचा इशारा आहे। हे होते बीड जिल्ह्यातील नर्सेस विद्यार्थी। यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल मोठं उचलणार आहेत। प्रशासन आता दखल घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का? तर मग आता चिंताच करू नका, कारण बीड मधील बार्शी रोडवरच्या हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था। त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था, AC लॉजिंगची सोय सुद्धा आहे। तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईसला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका। धन्यवाद।